नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की वल्लरी इथे आता जे काही अर्णवला सांगितलं आहे त्यामुळे पूर्णपणे फसली जाणार आहे. अर्णवला तिने खोटं सांगितलेलं आहे की तिच्या खोलीमधले रक्ताचे डाग हे तिच्या पायाचे आहेत. परंतु ईश्वरी आता या सगळ्याचा अगदी बरोबर छडा लावणार आहे. ईश्वरीला संशय आल्यामुळे आता ईश्वरी बाबांच्या खोलीत जाणार. त्याच वेळेला बाबांकडे त्यांच्या खोलीत तिला एक पेनड्राईव्ह सापडल्यामुळे आता एक मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे. वल्लरीचा उदयकांतला पैसे देण्याचा व्हिडिओ हा अखेर आता ईश्वरीच्या हाती लागणार आहे. त्याचबरोबर इथे राकेश हा मोठं कटकारस्थान आता ईश्वरी आणि अर्णवच्या विरोधात रचत आहे. ईश्वरी आणि अर्णव यांना मारण्यासाठी त्याने अणुबॉम्ब तयार केलेला आहे आणि हे सगळं तयार करून आता अर्णव आणि ईश्वरी यांना संपवण्यासाठी तो काय करणार आणि त्याचा प्लॅन हा कसा फूस होणार, सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही त्यांचे फॅन फॉलोईंग पेज खूप वाढलेत म्हणून खूप खुश असतात. त्याचबरोबर आता अर्णव मोबाईलमध्ये बघतो तर ईश्वरी आणि अर्णव यांचे दोघांचेही फॅन फॉलोईंग खूप जास्त असतात. ईश्वरी अर्णवला सपोर्ट करते, त्यासाठी तिचेही चाहते खूप वाढलेले असतात आणि सगळीकडे ईश्वरी आणि अर्णव यांच्याच नावाची चर्चा असते. तर ईश्वरीला आता राग आलेला असतो की अर्णव तिला या गोष्टीचं क्रेडिट देत नाही. त्यामुळे ती विचार करते की जाऊ दे, अर्णव सर मला बाबतीत काहीच क्रेडिट देत नाही आहे. ती शेवटी गणूबाप्पाजवळ जाते, हात जोडून मुद्दामच अर्णवला टोमणा देत म्हणते की हे गणूबाप्पा, बघितलंस ना काय चाललंय ते, ह्या सगळ्या गोष्टींचा जरा तरी विचार करायला हवास तू. अरे गणूबाप्पा, मी इतकी मेहनत घेते अर्णव सरांना जिंकवण्यासाठी, मी काय काय नाही केलं, पण तुला मात्र काहीच जाणवून देता येत नाही का रे समोरच्या व्यक्तीला. त्यांना ना त्याचं काहीच पडलं नाही आहे. पण जाऊ दे, कधी ना कधीतरी माझी किंमत कळेल, तेव्हा मग समजेल की ये इंदोरी ईश्वरी क्या चीज है. असं म्हणून आता ईश्वरी हात जोडत असते. तेव्हा अर्णव ते फॅन फॉलोईंग पेजमधले सगळे कमेंट्स वाचतो. ईश्वरी अर्णव तुमची बेस्ट जोडी आहे आणि ईश्वरी अर्णवच्या मागे खंबीरपणे उभी आहे म्हणून तो जिंकू शकला. सगळ्या गोष्टी, सगळ्या कमेंट वाचल्यानंतर आता अर्णवला मात्र खूपच वेगळं वाटू लागलेलं असतं. अर्णव मनातूनच विचार करत असतो की नाही, मी सिंदूरला रागवून चालणार नाही, तिला जे काही आहे ते खरं सांगितलंच पाहिजे. त्यासाठी मग आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते. आता काय माझ्याकडे? तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, माझं चुकलं, मला कळलं आहे की मी काय चुकलो आहे ते. आय एम व्हेरी सॉरी. मला एक गोष्ट आता समजली आहे चांगलीच की हे जे सगळं काही आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्या कृपेनेच चालू शकतं. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी हे एक्सेप्ट करतो की मी जो काही जिंकलो आहे ना आज, ते फक्त तुझ्यामुळे जिंकलो आहे. कारण की तू जर माझ्या मागे खंबीरपणे उभी नसतीस ना तर आज मी जिंकू शकलो नसतो. आणि यू नो वॉट, तू माझ्यासाठी एक माझं लकी चॅम आहेस. मिस इंदोर, मी पहिलेही आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलं होतं, पण तू आल्यापासून ना मला असं जाणवतं की हे माझं स्ट्रगल आहे ना ते काहीतरी एका कारणास्तव थांबलं होतं. ते म्हणजे एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात माझ्या जोडी उभी राहावी आणि आम्ही दोघांनीही फाईट करावं, असं देवाची खरं तर इच्छा असेल आणि त्याने त्यासाठीच तुला पाठवलं आहे. खरं तर सुरुवातीला तर आपलं पटत नव्हतं, पण जेव्हा मी समजू लागलो की तू माझ्यासाठी काय आहेस ना, तेव्हापासून मी फील केलं की मी सिंदूर, माझ्यासाठी तू प्रत्येक संकटात उभी राहणारी माझी रुक्मिणी आहेस. आता ईश्वरी हे ऐकते आणि म्हणते की काय अर्णव सर, हे तुम्ही म्हणालात, परत एकदा बोला. तेव्हा तो म्हणतो की हो, तू माझ्यासाठी माझ्या मागे खंबीरपणे प्रत्येक संकटात निष्ठेने साथ देणारी एक रुक्मिणी आहेस. तेव्हा मग ईश्वरीला हे ऐकून खूप बरं वाटतं. ईश्वरी म्हणते की हे सगळं मला मस्करीत बोलताय की? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, मी हे अजिबात मस्करीत बोलत नाही आहे, आय मीन इट. मी खरंच हा विचार करतो. मिस इंदोर, तू जर आता नसतीस तर खरंच मी काय करू शकलो असतो. तेव्हा ईश्वरी आता पटकन तोंडावर त्याचे बोट ठेवते आणि म्हणते की नाही सर, असं कधीही होणार नाही. अर्णव सरांबरोबर ईश्वरी नाही, असं कधीच होऊ शकत नाही. अर्णव आणि ईश्वरी हे दोघांचीही साथ कायम आहे एकमेकांना आणि मी कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही, असं आता ईश्वरी अर्णवला वचन देत असतं. तर दुसरीकडे नम्रताला मात्र तिच्या जीवाची नुसती तडफड होत असते. नम्रता विचार करते की आई जे काही बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे. मी याच्यावरतीच फोकस केलं पाहिजे की ईश्वरी आणि अर्णव जिजू कसे हरतील ते, आणि जोपर्यंत ते हरणार नाहीत ना तोपर्यंत आम्हाला जिंकता येणार नाही आहे. त्यामुळे मला आता याचाच विचार केला पाहिजे की हे दोघं कसे हरतील.
म्हणजेच फायनल स्पर्धेच्या वेळेला दोघांनाही तिथे जाता येणार नाही असं काहीतरी घडवलं पाहिजे, अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे, त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. बरं, आता आई आल्या की आम्ही दोघीही त्याबद्दल डिसाईड करू पुढे काय करायचे. उद्या आई येणार आहेत ना, फायनल स्पर्धा ही 2 दिवसाने आहे. आता आम्हाला पुढे ठरवावं लागेल की काय करायचं आहे आणि काय नाही ते. पण एक गोष्ट नक्की की यावेळेला मी हार मानणार नाही. काहीही सिच्युएशन असू दे, आर या पार असं होऊनच मला करावं लागणार आहे. त्याशिवाय माझ्याकडून म्हणजे मला काहीही दुसरं समजणार नाही, असं ती मनातल्या मनात आता बोलत असते. त्यानंतर इथे आता वल्लरी ही विचार करते की करायचं तरी काय. तिला मोठा प्रश्न पडलेला असतो आणि वल्लरी ही म्हणते की आता तरी मला उद्याच्या उद्या निघावं लागेल. तिथे जर काही गडबड झाली, जर डाऊट आला ना तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी मला आता निघावंच लागेल असा विचार इथे तिच्या आता डोक्यामध्ये येत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरीला हे सगळं घडत असताना मग आकाशच्या बाबतीत काय वागावं. आता आकाशला काही करून शपथ दिली पाहिजे, काहीही करून आकाशला सांगितलं पाहिजे की तुम्ही त्यांना अजिबात मदत करायची नाही. नाहीतर अशी वेळच येऊ द्यायची नाही जिथे आकाश त्यांना मदत करायला जातील, त्याच वेळेला त्यांना तिथेच थांबवायचं, असा विचार इथे आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो आणि त्यामुळे ती शांत असते. तर ईश्वरी आता गणूबाप्पाला हात जोडत असते आणि म्हणते की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. पण तिला तेच सगळं होत असताना मनामध्ये आठवण येते, ते म्हणजे बाबांची. बाबा जर आज असते तर त्यांना किती आनंद झाला असता. ते खरं तर अर्णव सर आणि माझ्यासाठीच गेले आहेत देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी. पण या सगळ्या गोष्टी या त्यांना सांगाव्याशा वाटत आहेत मला. काय करू काहीच कळत नाही आहे. काहीतरी करून अर्णव सरांना ही गोष्ट मला सांगितलीच पाहिजे की बाबा जर असते तर आपण बाबांना फोन वगैरे करूया का, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो. तेव्हा मग ती बाबांचा फोन ट्राय करत असते, परंतु त्यांचा फोन स्विच ऑफ लागत असतो. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की सिंदूर काय करतेस तू, कोणाला फोन लावते. ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर, मी बाबांना फोन ट्राय करते, परंतु बघा ना त्यांचा ना फोनच लागत नाही आहे, काय माहिती काय झालं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अगं फोन लागत नाही आहे म्हणजे ते आउट ऑफ कव्हरेज एरिया असतील. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, माझं मन मला सांगते ना की काहीतरी गडबड नक्की आहे. म्हणजे बाबा जर असं वागणारच नाही आहेत, त्यांना आपल्या स्पर्धेचा काय निकाल लागला आहे हे जाणण्याची उत्सुकता असेलच. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, पहिल्यापासून हे असेच आहेत, त्यांना कशाचंही भान नाही आहे, त्यांना फक्त स्वतःचं पडलं आहे. मिस इंदौर तुला कळतं आहे का, आम्ही बघितलं आहे त्यामुळे आम्हाला इतकं काही वेगळं वाटत नाही. ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, मी तुम्हाला पक्का सांगते काहीतरी गडबड आहे. कारण बाबा हे असे नाही आहेत, बाबांनी निदान फोन करून आपल्याला विचारून चौकशी केली असती की स्पर्धेचं काय झालं आहे. माझं मन मला सांगतं आहे की बाबांच्या बाबतीत ना काहीतरी गडबड घडलेली आहे. हां ते वारीत गेलेत हे नक्की, पण वारीत गेल्यावर देखील ते कोणाकडून तरी फोन घेऊन फोन करू शकले असते, पण त्यांनी एकही फोन केलेला नाही आहे. तेवढ्यात आता आजी येते आणि आजी ईश्वरी अर्णवलाच भेटायला आलेली असते. मग आजीला ईश्वरी म्हणते की आजी काय झालं. तेव्हा ईश्वरीला आजी म्हणते की हो, म्हणजे हे मात्र खरोखर बोललीस तू ईश्वरी, मला एवढंच वाटतंय की तू आता जे काही बोललीस ना ते खरं आहे. तिच्याबरोबर अंजली पण आलेली असते. अंजली म्हणते की काय झालं, तुम्ही काय बोलताय, म्हणजे बाबांच्या बाबतीत काही चुकीचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की असं चुकीचं असं मी म्हणू शकत नाही, पण तुम्हाला तरी पटते का अंजलीताई की बाबांनी इतके दिवस गेले आपल्याला फोन केले नाही, जवळजवळ 2 राऊंड कंप्लीट झाले, त्यांनी एक तरी फोन केला असता. आणि खरं तर या राऊंडची चर्चा अगदी सगळीकडे पसरलेली आहे. या सगळ्या जी बिझनेस कंपनी आहे आणि ती कॉम्पिटिशन सगळीकडे पसरली आहे, ऑनलाईन टी व्हीवर दाखवत आहेत, मग बाबांना कुठेतरी ही दिसायलाच हवी होती ना. तेव्हा मग आता आजी म्हणते की म्हणजे ना मला एक सांगायचं झालं तर थोडी गडबड वाटते. तेव्हा आजीला ईश्वरी विचारते की आजी कसली गडबड, नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा मग आता आजी तिला म्हणते की ईश्वरी अगं तुमची जेव्हा कॉम्पिटिशन होती ना त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे मला ना आठवतं आहे की तुम्ही घरून निघाला होतात, सगळेजणं बाहेर होतात, पण मी इकडेच होते. त्यावेळेला ना म्हणजे त्या दिवसापासून मला रमाकांत दिसले नाही, पण मला वल्लरीचंही काहीतरी जाणवते. वल्लरी ना तिने तिच्या रूममध्ये काहीतरी कडी लावून घेतली होती आणि तिच्या रूममधून मोठ्याने काहीतरी आवाज आला होता आणि आवाज आल्यावर मी तिला विचारायला पण गेले की काय गं वल्लरी काय झालं, पण तिने ना मला काही उत्तर दिलं नाही आणि फक्त एवढंच म्हणाली ती की काय नाही, माझं एखादं काहीतरी मेकअपचं सामान पडलं आहे ते उचलते. पण नंतर पण ती मला भेटायला आली नाही, तीही गायब झाली. आणि त्यानंतर तिने तुम्ही सांगितलं सगळ्यांनी की ती पुण्याला गेली. जर काही प्रॉब्लेम असता तर ती आली असती ना म्हणजे भेटायला किंवा काही. मला कुठेतरी काहीतरी गडबड वाटते, या स्पर्धेमध्ये मीही विसरले होते सांगायला.
तेव्हा आजीला आता लगेचच मामा म्हणतो की आई तू माझीच आई आहेस, म्हणजे मलाही काहीतरी डाऊट येतो आहे, वल्लरीचं काहीतरी नक्कीच शिस्त आहे. तेव्हा मग आता त्यावर नंतर ईश्वरीला आठवतं की बाबा त्यानंतरच फोन म्हणजे बाबांचा आला नव्हता, त्याशिवाय बाबा ईश्वरीला रस्त्यावर दिसले होते पावसाचे. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की अर्णव सर, तुम्हाला आठवते त्या दिवशी बाबा हे आपल्याला दिसले होते असं मी तुम्हाला सांगितलं, पण त्याच वेळेला बाबा हे कुठेतरी गायब झाल्याचं समजलं. नक्की ते बाबाच होते, काहीतरी गडबड आहे सर असं तिच्या डोक्यामध्ये आता येत असतं. तर इथे वल्लरी म्हणत असते की काही करून मला उद्या तिथे पोहोचलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग ईश्वरी म्हणते की हे बघा सर, आपण ज्या रस्त्यावरून गेलो होतो ना तो रस्ता बघा, म्हणजे पावसाने पूर्ण भरलेला होता आणि त्या ठिकाणी बाबा मला दिसल्यासारखे झाले होते. अर्णव म्हणतो की मिसिंदर तू गडबड केलीस, काहीतरी नक्कीच काहीतरी चुकलं आहे. तेव्हा मग अर्णव आता फोन बघत असतो. तो म्हणतो की हा तोच दिवस होता का आजी ज्या दिवशी पाऊस पडत होता? तेव्हा मग आजी म्हणते की हो हो तोच हा दिवस होता. त्या दिवशी वल्लरीचं हे सगळं झालं आणि जोरात काहीतरी रूममध्ये आवाज आला. तेव्हा आजीला तो विचारतो की मला सांग आजी की काच फुटल्याचा वगैरे आवाज आला होता का असा काही? तेव्हा आजी म्हणते की नाही रे, काच फुटल्याचा नाही असा आवाज आला, कुठल्या तरी ना अशी जोरात धपकन कोणीतरी पडलं असा आवाज आला होता. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर अर्णवला पण डाऊट यायला लागतो. तेव्हा मामा अर्णवला म्हणतो की तुला मगाशी तुझी मामी काय म्हणाली होती की काहीतरी पडलं, म्हणजे तू काचेचा ग्लास पडला आणि फुटला आणि पायाला लागला. काचेचा ग्लास जर पडला असता तर तसा आवाज आला असता ना आईला वेगळाच काहीतरी आवाज आला आहे, म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच असावी. आता इथे सगळ्यांना डाऊट येत असतो. सगळे विचार करत बसतात. तोपर्यंत ईश्वरी इंदोरी दिमाग चालवत विचार करते की मी ना आता बाबांच्या खोलीमध्ये जाते. नक्की बाबांच्या खोलीमध्ये जर काही सापडलं तर, म्हणजे बाबा कुठल्या संकटात आहेत किंवा काय हे मला ना बाबांच्या खोलीतच जाऊन सापडेल. तेव्हा मग आजी तिला म्हणते की ठीक आहे, जे काही असेल ते असेल, बरं हरकत नाही, पण तू एक काम कर ईश्वरी, सगळं काही व्यवस्थित आहे ना, या सगळ्याचं तू एकदा चेक करून घे. मग अर्णव म्हणत असतो की मिसिंदर ही कसला विचार येतो तुझ्या डोक्यामध्ये? त्या दिवशी पाऊस होता आणि तू? ईश्वरी म्हणते की नाही, तेव्हा मी नाही ऐकलं होतं तुमचं, पण आता मला ऐकलं पाहिजे. नम्रता म्हणते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे आम्ही इथे स्पर्धेसाठी तयारी करायला हवं तर त्याच्यामध्ये यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे. जाऊ दे, मला काय याचा फरक पडत नाही, मी माझ्या स्पर्धेची तयारी करते, म्हणजे सगळं कसं उत्तम होईल. असं झाल्यानंतर इथे आता बाबा म्हणजेच पोलिसांना आकाश फोन करतो आणि बाबांचा जो फोन आहे त्या फोनचं जे ऑनलाईन GPS ट्रॅकर कुठे सापडतंय, म्हणजे जर तो फोन लास्ट लोकेशन कुठे होतं हे सगळं काही जर भेटतंय का ते बघायला आकाश रिक्वेस्ट करत असतो. अर्णव पण त्याच्यासोबतच असतो. त्याचबरोबर इकडे आता वल्लरी मात्र तिथेच असते. ती आज दुसऱ्या दिवशी येणार, त्या दिवशीच त्याच्यावर धमाका फुटणार असतो. तर इथे आता ईश्वरी ही बाबांच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि बाबांच्या खोलीमध्ये काही सापडते का हे सगळं ती बघत असताना तिला आता बाबांच्या कपाटामध्ये एक वस्तू सापडते. खरं तर बाबांचे कपडे वगैरे फाईल्स, आलीच्या फाईल्स वगैरे ॲड झालेले असतात कामाच्या, त्याचबरोबर त्याच्याच जवळ एक पेनड्राईव्ह असतं. आता ईश्वरी विचार करते की हे पेनड्राईव्ह नक्की कसलं असू शकतं, काहीतरी गडबड ही नक्कीच आहे असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी ही मोबाईलचा म्हणजेच विचार करते की हे पेनड्राईव्ह कशाचं आहे ते मी नक्की बघते. आता ते पेनड्राईव्ह जे असतं ते ईश्वरी मोबाईलला लावून त्या मोबाईलमध्ये ती चेक करायला सुरुवात करते की नक्की हा व्हिडिओ कसला आहे. त्यामुळे ईश्वरी आता क्षणाचाही विचार न करता तिथेच उभी राहून कोणालाही काही न सांगता तो व्हिडिओ चालू करते. तर त्या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट असतं. बाबांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असतो आणि तोच एक पुरावा आता बाबांच्या खोलीमध्ये असतो, जो शोधण्यासाठी वल्लरीला किंवा उदयकांतला येता आले नसतं. तर ईश्वरी आता बघते की मामी ही उदयकांतची भेटते आणि नंतर त्याला हातात पिशवी देते, हातात दागिने देते आणि म्हणते की हे घे ही पिशवी, हे घे दागिने, आता माझं डोकं खाऊ नको, बघ हे 20 लाख रुपये आहेत आणि हे 30 लाख रुपयांचे दागिने आहेत, त्यामुळे बरोबर 50 लाख तुला मी आता देते, इथून पुढे माझ्या वाटेला जायचं नाही, तुझा माझा संबंध संपला. हे सगळं आता त्याच्यामध्ये झालेलं असतं आणि त्यावेळेला ईश्वरीला धक्का बसतो की उदयकांतला मामी का पैसे देते, नक्की काय गडबड आहे. तर उदयकांत तिला म्हणत असतो की इथून पुढे मॅडम जर काही मदत लागली तर नक्कीच मला सांगा, असं म्हणून आता उदयकांतचं आणि वल्लरीचं काहीतरी गुळपीट आहे हे ईश्वरीपर्यंत समजलेलं असतं. आता ईश्वरी या सगळ्याचा छडा कसा लावणार आहे आणि GPS ट्रॅकरचा वापर करून आता
रमाकांतचं जे लास्ट लोकेशन आहे तेच वल्लरीचं लोकेशन जेव्हा दाखवतील तेव्हा नेमकी कशी धमाल उडणार आहे, वल्लरीचे कसे 3-13 वाजणार, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.